नमस्कार मित्रांनो, तुम्ही अगोदर स्वतःला शांत करा. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तिचा श्वास तुमच्या श्वासाशी जुळायला लागतो. तुम्ही तिला मी क्षणाची वाट पाहत नाही, मीच हा क्षण आहे असं सांगता. या शांततेमुळे तुमच्यावर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःच्या मानसिक ताबा सोडण्याची परवानगी मिळते. आता हे मनात ठेवून आपण सर्वात शक्तिशाली एक सिक्रेट पाहणार आहोत. ते म्हणजे जिथे हा स्पर्श पूर्णपणे जादू करतो. आता तो आपण या सर्वात दोन शक्तिशाली आणि संवेदनशील क्षेत्राकडे वळूया. मित्रांनो, जे तिला पूर्णपणे सरेंडर करायला लावतात. यातील पहिलं सिक्रेट म्हणजे मानेचा भाग. मान हे शुद्ध असुरक्षिततेचे प्रतीक आहे. हे क्षेत्र जवळजवळ प्रत्येक भावनिक सिग्नलशी जोडलेलं आहे आणि इथे स्पर्श करणे म्हणजे थेट तिच्या सुप्त मनाशी बोलण्यासारखं आहे. तुम्ही तिला "तू आता श्वास सोडू शकतेस" असं सांगता. सुरुवात साधी ठेवा, पण तुमच्या बोटांना मागील बाजूने तिच्या गळ्याच्या बाजूला हलक्या हाताने स्पर्श करा. दाबू नका. फक्त मार्ग काढा, इतका हळू की तिला तुमच्या हाताची उष्णता जाणवेल. जेव्हा तुम्ही तिच्याकडे झुकता तेव्हा तुमचे ओठ तिच्या मार्गाचे अनुसरण करू द्या. अर्धा सेकंद जास्त रेंगाळणारे चुंबन, तिच्या त्वचेवर सोडलेला एक हळू श्वास हेच तिला आतून प्रदीप्त करते. पण मानेचा केवळ पुढचा भाग नाही, तर मानेचा मागचा भाग, तिचे केस तिच्या मणक्याला मिळतात. तो भाग संवेदनशीलतेने भरलेला असतो. इथे हजारो नसांच्या डोकं एकत्र येतात आणि भावना, नैसर्गिक प्रवृत्ती यांचा संगम होतो. तुमच्या बोटांच्या टोकांनी हलकेच त्या भागाला स्पर्श करा. तुम्हाला जाणवेल की तिला हलकासा शहारा आला आहे. हा स्पर्श तिला मला कोणीतरी हवं आहे, हे माझं कोणीतरी संरक्षण करतंय, हा दुहेरी संदेश देतो. आणि हेच नाजूक संतुलन आहे, शक्ती आणि कोमलता. पण हे मानसिक तयारी आहे. खरी आग अजून दुसऱ्या सिक्रेटमध्ये आहे, जी तिच्या मनाला आणि शरीराला एका वेळी जोडते. पहिल्या सिक्रेटने भावनिक आधार तयार केल्यानंतर आता आपण दुसऱ्या आणि सर्वात शक्तिशाली सिक्रेटकडे वळूया. कानाच्या मागील भाग आणि कानाच्या पाळीचा स्पर्श हा एक अतिशय दुर्लक्षित पण शक्तिशाली संवेदनशील भाग आहे, जो सर्वात मोठं टच सिक्रेट संकल्पनेला पूर्ण न्याय देतो. बहुतेक पुरुषांना वाटतं की मोठा किंवा थेट स्पर्शच प्रभावी असतो, पण खरी शक्ती सूक्ष्मता आणि सजगतेत दडलेली असते. कानाच्या पाळीला किंवा कानाच्या मागील भागाला स्पर्श करणे म्हणजे थेट तिच्या भावनिक केंद्राशी बोलणे आहे. हे दोन्ही भाग अत्यंत खाजगी मानले जातात, कारण ते चेहऱ्याच्या जवळ आहेत. ते लैंगिक नसतात, तर ते प्रेमच आणि रोमॅन्टिक असतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तिच्या जवळ असता आणि तेव्हा तुमचा हात हलकेच तिच्या चेहऱ्याजवळ न्या. तुम्ही तिच्या बोटांच्या टोकांनी तिच्या कानाच्या पाळीला अगदी हळूवारपणे आणि हळूवार गतीने स्पर्श करा. तुम्ही तिथे लहान गोलाकार हालचाल करू शकता किंवा फक्त बोटांचा हलका दाब देऊ शकता. स्पर्श इतका हलका असावा की तिला तो पाहिलेला आणि अनुभवलेला जाणवला पाहिजे, पण त्याने कोणताही गोंधळ निर्माण होता कामा नये. कानाच्या या भागात अनेक मज्जातंतूंचे टोक असतात. ते थेट चेहऱ्यावरील संवेदनशील केंद्रांशी जोडलेले असतात. जेव्हा इथे स्पर्श होतो तेव्हा तो थेट तिच्या नर्वस सिस्टीमकडे प्रवेश करतो आणि त्वरित काळजी आणि लक्ष भावना निर्माण करतो. हा स्पर्श अत्यंत खाजगी आणि रोमॅन्टिक असल्यामुळे तिच्या सर्व मानसिक सीमा एका क्षणात कमी होतात. त्यामुळे ती तुमच्याकडे आणखी जास्त खेचली जाते. हा स्पर्श करताना डोळ्यांचा संपर्क साधल्यास भावनिक परिणाम दुप्पट होतो, कारण डोळ्यांमधून तुम्ही तिला सांगता की हा स्पर्श जाणून बुजून आणि तुमच्या संपूर्ण उपस्थितीने केला आहे. हा स्पर्श कामातून नसून प्रेमळ आणि भावनिक असतो, ज्यामुळे तिला तुमच्याबद्दल तीव्र सुरक्षित आकर्षण जाणवते. तिच्या मनात निर्माण होणारा मानसिक ताण एका क्षणात कमी होतो आणि तुमच्या जवळ ती खेचली जाते. मित्रांनो, तुमच्या स्पर्शाला ती प्रतिसाद देते. तो तुमच्या शांत आत्मविश्वासाचा विजय असतो, ज्यामुळे ती सरेंडर होण्यास आवश्यक आणि विश्वास असलेला आराम तिला मिळतो. नक्कीच ती सरेंडर होते. आता तुम्ही हे 2 सिक्रेट्स तर पाहिले आहेत. आणि मित्रांनो, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण हे सर्व करण्या अगोदर त्याची पार्श्वभूमी किंवा त्या स्त्रीच्या मनातील भावना अगोदर नक्की जाणून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.